मुंबई सेंट्रल टर्मिनलला नाना शंकरशेठ यांचे नामकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून कित्येक वर्षापासून निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन सुद्धा व महाराष्ट्राच्या विधानसभेत मुंबई सेंट्रल टर्मिनलला नाना शंकरशेठ यांचे नामकरण व्हावे म्हणून प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठविले असताना त्या मागे पाठविलेले अनेक प्रस्ताव केंद्राद्वारे मंजूर करण्यात आले। मात्र ह्या देशात पहिली रेल्वे आणणारे नाना शंकरशेठ यांचे नावाची मागणी कित्येक वर्षापासून पूर्ण होत नसल्याने 16 एप्रिल रेल्वे दिनी नाना प्रेमी व समाज बांधव यांच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभे राहणार असून त्याबाबत मुंबई येथे मुंबई मराठी पत्रकार संघमध्ये नाना शंकरशेठ नामकरण संघर्ष समितीद्वारे पत्रकार परिषद घेऊन लवकरच मुंबई सेंट्रल रेल्वेचे नामकरण नाना शंकरशेठ करण्यात यावे। तसे न झाल्यास पुढील रणनीती काय असेल याची संपूर्ण माहिती देताना नाना शंकरशेठ नामकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनमोहन चोनकर, प्रतिष्ठान अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेठ, दैवज्ञ समाज परिषद अध्यक्ष डॉक्टर गजानन रत्नपारखी, उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर व माजी आमदार तसेच सोनार समाजाचे नेते रवींद्रजी मिर्लेकर होते। संपूर्ण पत्रकार परिषद ऋग्वेद सुवर्ण वार्तावर प्रसारित करण्यात येत आहे। सर्व समाज बांधव व नाना प्रेमींनी अवश्य बघावे व 16 एप्रिल या दिवशी मुंबई येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मुंबई सेंट्रल रेल्वेला टर्मिनलला नाना शंकरशेठ यांचे नामकरण झाले पाहिजेत म्हणून ह्या चळवळीत सहभागी व्हावे। धन्यवाद। जय नरहरी, जय नाना। नाना शंकरशेठ नामकरण संघर्ष समितीच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो। आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो। सर्वप्रथम भारतीय रेल्वेचे जनक मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार नाना शंकरशेठ यांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेला मी सुरुवात करतो। मित्रांनो, आपल्याला मी प्रेस नोट दिलेली आहे। या प्रेस नोटमध्ये आम्ही गेले कित्येक वर्ष जो हा नामकरणाचा संघर्ष करतोय, लढा देतोय, तोच लढा आम्ही या 16 एप्रिलला मुंबई सेंट्रल टर्मिनल्स नामकरण करण्यासाठी करणार आहोत। त्यासाठी आमच्या भावना आहेत, त्यासाठी आमचं मत आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। बांधवांनो, आपल्या प्रेस नोटमध्ये आपण वाचलं असाल की मध्य रेल्वेच्या इमारतीच्या दर्शनी भागावर नानांचा कोरी पुतळा आहे। मित्रांनो, मी आज तुम्हाला फोटो दाखवतोय। आपल्या कित्येक पत्रकारांना माहिती आहे की मध्य रेल्वेची जी इमारत आहे त्या मध्य रेल्वेच्या इमारतीमध्ये त्यावेळेच्या इंग्रज सरकारने नानांचा बहुमान केलेला कोरी पुतळा आहे। त्यांच्या कार्याची साक्ष देतोय की रेल्वे त्यांनी 16 एप्रिल 1853 रोजी जी सुरू केली, त्या सुरू करण्यामध्ये जे 5 संचालक होते त्यामध्ये जिजीबाई आणि नाना शंकरशेठ हे 2 भारतीय संचालक होते आणि तो सन्मान त्या वेळेला केलेला आहे। आणि आज या रेल्वेला उद्याच्या 16 एप्रिलला 172 वर्ष होणार आहे। बांधवांनो, 172 वर्षानंतर आज स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत सरकारमध्ये अनेक सरकार येऊन गेली, त्या सरकारने खऱ्या अर्थाने स्वतःहून नानांचा बहुमान करायला पाहिजे होता। तसा बहुमान करण्याचा प्रयत्न शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1995 साली केला होता। पत्रकार मित्रांनो, आपल्याला कदाचित माहिती असेल किंवा नसेल, पण मी त्याची पुनरावृत्ती एवढ्याकरता करतोय की 1995 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता आणि त्या व्हिक्टोरिया टर्मिनलचं नामकरण नाना शंकरशेठ टर्मिनल्स करण्याचा प्रस्ताव त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कारकिर्दीमध्ये केंद्र सरकारकडे पाठवला होता। तो ठराव त्यावेळेला लोकसभेमध्ये ज्यावेळेला चर्चेला आला
त्यावेळेला तत्कालीन रेल्वे मंत्री दुर्दैवाने मला नाव घ्यावं लागते, सुरेश कलमाडी यांनी त्यावेळेला छत्रपती शिवरायांचं नाव सुचवलं आणि त्यामुळे छत्रपतींच्या नावाला सर्वांनी सहमती दर्शवली. साहजिक आम्ही त्यावेळेला छत्रपतीचं नाव आल्यामुळे आम्ही सर्वजण त्यावेळेला शांत झालो. पण आम्हाला त्याला शब्द देण्यात आला की मुंबई सेंट्रल टर्मिनलला तुमचं नानांचं नाव दिलं जाईल. बांधवांनो, यासाठी आम्ही जे काय तुम्हाला नाव मी सगळा कागदोपत्र तुम्हाला मी पुरावा दाखवणार आहे. त्यानंतर आम्ही दिलेल्या प्रेस नोटमध्ये 1996 सालापासून मुंबई सेंट्रल टर्मिनलला नाना शंकरशेठ नामकरणासाठी मागणी सातत्याने करतोय. आज मी तुमच्याकडे सर्व पत्रव्यवहार तुम्हाला दाखवतोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, रेल्वे मिनिस्टर वैष्णवजी, अमित शहाजी, सगळी पत्र मी तुम्हाला तिथे आणलेली आहेत. तत्कालीन त्यावेळेला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब होते. की सगळं पत्र तुमच्याकडे त्या पुराव्यानिशी तुम्हाला तुमच्या समोर झालोय. त्याचं कारण आहे त्या सगळ्या कागदोपत्री पुरावा मी बघू शकता. पत्रकारांना मी दाखवली ओरिजिनल माझ्याकडे लेटर्स आहे, ती सर्व ओरिजिनल लेटर्स तुम्ही बघू शकता. हा सातत्याने पाठपुरावा करतोय. त्यांचं पत्र सुद्धा आम्हाला येते, त्यांची पत्र येताना त्याच्यामध्ये त्यांचं आम्हाला जे उत्तर येते की तुमचा प्रस्ताव विचाराधीन आहे तुमचा प्रस्ताव. हे सगळं तुम्हाला दाखवताना आम्हाला जी शिफारस पत्र आलेली आहे, शिफारस पत्र सुद्धा जवळजवळ 15 खासदारांची शिफारस पत्र आहे. 15 खासदारांची महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांच्या आम्ही सर्व राजकीय पक्षांना निवेदन दिली, पण त्यातील 15 खासदारांनी आम्हाला शिफारस पत्र दिलेली आणि ते ओळखीचं आहे. यात तुमच्या समोर मला दाखवायला मला आनंद होईल. यात प्रामुख्याने एक पत्र आहे देशाचे रेल्वे मंत्री, तत्कालीन रेल्वे मंत्री, त्यानंतर उत्तर प्रदेशचे राज्यपाल सन्माननीय रामभाऊ नाईक यांनी शिफारस पत्र तर अमित शहा साहेबांना दिलेलं आहे. सातत्याने ते सुद्धा पाठपुरावा करत आहेत की त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की हा प्रश्न आम्ही नक्की तुमचा मार्गी लावेल. ज्यांना आम्ही भेटलेलो आहे त्या सर्व खासदारांनी सर्व मंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला की तुमचा प्रश्न का तत्कालीन आताचे एकनाथजी शिंदे साहेब हे त्यांचं सुद्धा आताचं हे पत्र आहे, ओरिजिनल पत्र तुम्हाला दाखवतोय. हे पत्र एवढ्यासाठी तुम्हाला दाखवतो की आम्ही एवढ्या प्रयत्न करतोय शांततेने. दर 16 एप्रिलला रेल्वे दिनाच्या दिवशी आम्ही मुक निदर्शन करतोय, मुक मोर्चा काढतोय. कोणत्याही इतर शासनाच्या विरोधात आमचं घोषणाबाजी होत नाही. असं असताना सरकार सुद्धा आमच्या या मागणीकडे का दुर्लक्ष करते हा खऱ्या आमच्या सर्व उपस्थित असलेले नाना तुम्ही या ठिकाणी आलेले सर्वांना ही आमच्या मनातली शंका आहे. पत्रकार बंधू, आमच्या या व्यथा आहेत, आमची जी काही मागणी आहे ही मागणी आपल्या प्रामाणिक रीतीने आपल्या उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये आपण कशा तऱ्हेने प्रसिद्धी करण्यासाठी आम्हाला तुम्ही सहकार्य करा, मदत करा. हा एक झाला प्रश्न. दुसरा म्हणजे बांधवांनो, लक्षात घ्या की कुठल्याही प्रस्ताव मांडावा लागतो, प्रस्ताव पाठवावा लागतो. मी आज तुम्हाला ती कागदपत्र दाखवणार आहे. ही रेल्वे बोर्डाची एनओसी आहे, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. रेल्वे बोर्डाने नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलेलं आहे. हे कधी दिलेलं आहे? 2021 साली. प्राईम मिनिस्टर ऑफिस कडून आलेलं हे पत्र आहे. ही दरवेळेला रेल्वेचं जन शिकायत असतं ना, ते आपण म्हणतो ना, तिथे आम्ही गेले त्यांची पत्र आहे. आता तुम्हाला हे जे पत्र आहे हे रावसाहेब दानवे ज्या वेळेला खासदार होते, खासदार असताना त्यांनी शिफारस पत्र दिलेलं आहे 2020 साली. त्याच्यानंतर ते रेल्वे राज्यमंत्री झाले. माझ्याकडे आज सगळे फोटोग्राफ्स आहेत, फोटोग्राफ सुद्धा तुम्हाला मी दाखवलो. 3 वेळा भेटलो दानवे साहेबांना, आम्ही 3 वेळा भेटलो. 3ही वेळेच्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं की तुमचा प्रश्न लवकरात लवकर सुटण्याच्या मार्गावर आहे. दरवेळेला हेच शब्द त्यांचे दानवे साहेबांचे की तुमचा प्रश्न लवकर सुटण्याच्या मार्गावरती आहे. आज 2025 झालं, 2020चं पत्र आहे. पत्रकार मित्रांनो, ही आमची मागणी आज तुम्हाला या माध्यमात की आमची मागणी किती रास्त आहे. रास्त मी एवढ्यासाठी म्हणतोय की वास्तविक पाहता टर्मिनलचं नामकरण हे केंद्र सरकारच्या अधिकारांमध्ये येऊ शकतो. हा विषय केंद्र सरकार स्वतःहून हा विषय मांडू शकतो आणि
त्याला नामकरणाची मंजुरी देऊ शकतो. हा दादा तुम्हाला रेल्वे बोर्डाला तुम्हाला हे दाखवलं. मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक आश्चर्य वाटेल की रेल्वे मंत्री पियुष गोयल जी होते, आज तेच आपल्या मुंबईचे खासदार आहेत पियुष गोयल. पियुष गोयल साहेबांना सुद्धा खासदार झाल्यानंतर दोनदा भेटलेलं आहे. पियुष गोयल रेल्वे मंत्री असताना त्यांचं रेल्वेचं ओरिजिनल मीटिंग आहे. त्यामध्ये सुद्धा त्यांनी आश्वासन दिलंय की तुमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल, लवकरात लवकर मार्गी लागेल. करणार कधी करणार, किती वर्ष आम्ही हे नामकरणाची स्वप्न बघायची, हा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर मित्रांनो, आज तुम्हाला मी आमच्या प्रेसला तुम्हाला म्हटलेलं आहे की उत्तर प्रदेशमध्ये मी तुम्हाला यादी वाचूनच दाखवणार आहे. मुद्दा आमचा नामकरणाचा प्रस्ताव आणि त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जी नामकरण झाली ते नामकरण तुम्हाला मी वाचून दाखवले. उत्तर प्रदेशमध्ये मुगल सराईचं नाव झालं पंडित दीनदयाळ उपाध्याय 2018 साली. प्रतापगडचं नाव झालंय माम बेला देवी धाम 6 ऑक्टोबर 2023. अंतुर रेल्वे स्टेशनचं नाव झालं माँ चंद्रिका देवी धाम 6 ऑक्टोबर 2024. विश्वनाथगंजचं नाव झालं शनिदेव धाम 6 ऑक्टोबर 2023. झाशी रेल्वे स्टेशनचं नाव झालं वीरांगना लक्ष्मीबाई. फैजाबादचं झालं अयोध्या. अलाहाबादचं झालं प्रयागराज 16 ऑक्टोबर 2018. वाराणसीचं झालं बनारस. अयोध्याचं झालं अयोध्या धाम. मध्य प्रदेशमध्ये हबीबगंज राणी कमलपती 14 नोव्हेंबर 2021. आता ही जी नावं तुम्हाला मी वाचून दाखवली ही रेल्वे स्टेशनची नावं. आणि मुंबई शहरामध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल एलपी स्टेशनचं नाव प्रभादेवी झालं, कोशिवराचं नाव राम मंदिर झालं. त्यानंतर या मुंबई शहरामध्ये जे कुर्ला टर्मिनल्स होतं, कुर्ला पत्रकार मित्रांनो मी तुम्हाला आवर्जून सांगतोय की त्या कुर्ला टर्मिनलचा लाभ लोकमान्य टिळक टर्मिनल होऊ शकते. त्याचा रेल्वेच्या लोकमान्य टिळक नक्कीच ते महान व्यक्तिमत्व आहे. पण रेल्वेच्या संदर्भात त्यांचं योगदान काय, जे नानांचं योगदान आहे, ज्या नानाने या हिंदुस्थानामध्ये रेल्वे आणली त्या रेल्वेचं नाव द्यायला सरकार का विलंब लावते, हा आमच्या मनातला खरा प्रश्न आहे. मित्रांनो, ही जी व्यथा मांडतोय ही व्यथा मांडताना आम्हाला खूप दुःख होतंय. या सरकारकडनं आम्हाला ही अपेक्षा आहे की आम्ही दरवेळेला शांततेने करतोय. आता मात्र या 16 एप्रिलला आम्ही घोषणा देऊन सरकारचं लक्ष वेधणार आहोत. 16 एप्रिलला मुंबई सेंट्रलला मी तुम्हाला विनंती करेन हात जोडून की जसे आज या ठिकाणी तुम्ही आलेला तसेच 16 एप्रिलला सुद्धा आमचं ग्राउंड रिपोर्टिंग करण्यासाठी जे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रतिनिधी आले असतील त्यांना मी विनंती करेन की आमचं तुम्ही तुमच्या जे काही चॅनल असेल त्या चॅनलवरती आमच्या भावना व्यक्त करणारा तुमचं शूटिंग करा, काय व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. काय सांगतोय की तरच केंद्र सरकारला थोडी तरी जाण येईल. आज आम्ही 12 मार्च पासून ही जी मोहीम लागतोय 12 मार्च तारीख का निवडली तर 12 मार्चला बारा मार्च 2020 रोजी महाराष्ट्र सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली हा जो ठराव केंद्र सरकारकडे पाठवला आहे त्याला 5 वर्ष झाली. म्हणून 12 मार्च पासून आम्ही संपूर्ण मुंबई शहरामध्ये मोहीम राबवतोय. लोकांचं लक्ष वेधण्याचे, सामान्य जनतेचं लक्ष वेधण्याकरता सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जी मोहीम राबवतोय त्या नामकरणासाठी पाठिंबा मिळवतोय. फेसबुकला काही लोक आमचे व्हिडिओ शेअर करतात. ही सगळी जनजागृती करण्यासाठी 12 मार्च पासून सुरुवात केली आहे. 16 एप्रिल पर्यंत आमची ही जी मोहीम आहे. आम्ही आता गेल्या 8 दिवसापूर्वी पंतप्रधान महोदय गृहमंत्री अमित शहाजींना आम्ही ईमेल करतोय की 16 एप्रिलला तुम्ही नामकरणाची घोषणा करा. पत्रकार मित्रांनो, आमच्या भावना तुम्ही
खरंच तुम्हाला मी विनंती करतोय, ह्या आमच्या भावना आहेत. आम्ही लोकशाही मार्गाने सनदशीर मार्गाने जाणारी आम्ही आपली या वयात आम्ही मंडळी सगळी हा प्रश्न सुटावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. यासाठी आम्ही ईमेल करतोय. आज तुम्हाला या माध्यमातून सांगेन की हा जो ज्यावेळेला ठराव मंजूर झाला त्यावेळेला राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, तुम्हाला सगळे आज कागदपत्र आणले. मनोज सौनिक यांनी 27 जुलैला केंद्र सरकारला होम डिपार्टमेंटला पत्र पाठवलेलं आहे. त्यानंतर आता त्यांच्याच पत्नी मुख्य सचिव सुजाता सौनिक आता सध्या मुख्य सचिव आहेत. त्यांचं सुद्धा पत्र आहे. म्हणजे बघा हा एक योगायोग आहे. दोघे पती पत्नी आज राज्याचे मुख्य सचिव आहेत. त्या दोघांनी केंद्र सरकारला आठवण केलंय की हा प्रस्ताव आम्ही तो पाठवलेला आहे, त्यांना मंजुरी तुम्ही कधी मिळणार हे तुम्हाला एक पत्र दाखवत आहे. ज्यांना कुणालाही बघायची इच्छा असेल सगळी ओरिजिनल पत्र तुमच्या समोर आम्ही घेऊन आलेलो आहे. एवढ्यासाठी ही पत्रकार परिषद याच्यासाठी बोलवलेली आहे की हा आमचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आमचा कधी मार्गी लागणार आहे. मी तुम्हाला आणखीन एक विनंती करेन पत्रकार मित्रांनो, या लोकशाहीमध्ये आणि संविधानाने तुम्हाला एक फार मोठा नैतिक अधिकार दिलेला आहे. या मुंबई शहरात ज्या ज्या वेळेला केंद्रीय मंत्री येतात त्यांच्या पत्रकार परिषदा होतात. त्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या वतीने मी तुम्हाला नम्र विनंती करतो की ज्या ज्या वेळेला केंद्रीय मंत्री तुमच्याकडे पत्रकार परिषदेमध्ये येतील त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण तुम्हाला हक्काचे प्रश्न विचारायचा की मुंबई सेंट्रल टर्मिनलचं नामकरण कधी करणार हा प्रश्न विचारायचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे. आम्ही विचारू शकत नाही, पण तुम्हाला तो नैतिक अधिकार संविधानाने दिलेला आहे, घटनेने तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्ही बजावा अशा तऱ्हेची मी तुम्हाला नम्र विनंती करतो. कारण आम्ही खूप प्रयत्न करतोय हा प्रश्न तुमच्या माध्यमातून सुटेल अशा तऱ्हेची आशा आमच्या मनात निर्माण झाली. हा एक प्रश्न झाला वातावरण. मगाशी बोललो की हा प्रश्न तसाच लोकसभेमध्ये नवीन नाहीये. मुंबईचे स्थानिक खासदार शिवसेना नेते सन्माननीय अरविंदजी सावंत 2014 सालापासून, लक्षात घ्या बांधवांनो, 2014 सालापासून सातत्याने लोकसभेमध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रश्न उचलतात. या लोकसभेमध्ये प्रश्न विचारणारे या आमच्या टर्मिनलच्या संदर्भामध्ये राहुल शेवाळे आहेत, कपिल पाटील आहेत, गोपाळ शेट्टी आहेत, तुमचे कालचे हे आहेत आपले नाव काय, या सगळ्यांनी हा प्रश्न लोकसभेच्या पटलावरती लोकविरोधी विनायक राऊत या सर्व लोकांनी हा प्रश्न या उपस्थित केलेला आहे. तरी सुद्धा या प्रश्नाला अजूनही आम्हाला एक पत्र आलेलं आहे. तुम्हाला खास करून विनायक राऊतांचं पत्र आहे. विनायक राऊतांनी 4 क्वेश्चन विचारलेले आहेत. त्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे की तुमचा प्रश्न विचारलेला नाही. म्हणजे खासदाराला पत्र देणारा आम्हाला सुद्धा पत्र देणार तेच साचेबद्ध उत्तर मी विचारत नाही. आज तुम्हाला मी लक्षात घ्या बांधवांनो, देशाचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचं शिफारस पत्र आहे की त्यांनी ते पत्र अमित शहाना पाठवलेलं आहे. नित्यानंद राय बघत असेल तर बघा, नित्यानंद राय जे देशाचे गृह राज्यमंत्री आहेत, त्याच्यानंतर अमित शहाजी असतात, त्यांनी पत्रामध्ये म्हटलेलं आहे की तुमचं पत्र गृहमंत्री अमित शहा साहेबांकडे पाठवलेलं आहे. म्हणजे हा प्रश्न खऱ्या अर्थाने आज जो प्रलंबित आहे, जो अमित शहाच्या कार्यालयामध्ये प्रलंबित प्रश्न आहे हा, याची पूर्तता करण्यासाठी मी तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगेन की आपण या माध्यमातून त्या प्रश्नाला वाचा फोडा. हा एकदा प्रश्न तुम्हाला आणखीन एक सांगेन की आम्ही परवा तुम्हाला मी सांगितलं की परवा आम्ही 16 एप्रिलला जे आंदोलन करतोय ते दरवर्षी आम्हाला ताडदेव पोलीस स्टेशन, गावदेवी पोलीस स्टेशन, नागपाडा पोलीस स्टेशनची आम्हाला परवानगी घ्यावी लागते. दरवेळेला आम्ही परवानगी म्हणतो, दरवेळेला आम्हाला परवानगी नाकारली जाते. तरी सुद्धा आम्ही तिथे मुखनिदर्शनं करतो. मुखनिदर्शनं कुठलेही स्लोगन घोषणा कधीच दिलेली नाही. पण यावर्षी मात्र ही जी संघर्ष समिती स्थापना झालेली आहे, त्या संघर्ष समितीमध्ये आज जे कार्यकर्ते ते उपस्थित आहेत त्यांच्या मनामध्ये ही भावना आहे की आम्ही किती दिवस आपण गप्प बसायचं, किती दिवस आपण तोंड बंद करून बसायचं. आपल्या प्रश्नाला वाचा फोडायची असेल तर आपला आवाज
आपला आवाज कुठल्या तरी यंत्रणेपर्यंत गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही यावेळेला घोषणा देणार आहोत. या घोषणा सरकारच्या कानावर जातील अशी अपेक्षा आहे. पण बांधवांनो, पत्रकार मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन की आम्हाला जर परवानगी नाकारली, आम्ही प्रामाणिकपणे तिथे काल मी अर्जामध्ये लिहून दिलं की आम्ही शांततेने आंदोलन करणार आहोत. पण तरी सुद्धा आम्हाला जर परवानगी नाकारली तर आम्ही तिथे ठिय्या आंदोलन करणार आहोत. हे आम्ही निर्धार आणि निश्चय केलेला आहे की आम्ही 16 तारखेला कोणत्याही परिस्थितीमध्ये जर आम्हाला प्रतिकार झाला पोलीस यंत्रणेकडनं, हे पाहिजे वाक्य तुम्ही अधोरेखित करा उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये. जर उद्या आम्हाला प्रतिकार झाला तिथे तर आम्ही तिथे ठिय्या आंदोलन करणार. हा आमचा मूलभूत नागरिक अधिकार आहे आणि आम्ही तो बजावणार. हे तुमच्या उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये हे जर वाक्य आलं तर कुठेतरी महाराष्ट्राचं गृह खातं म्हणा, पोलीस यंत्रणा म्हणा, कुठेतरी आम्हाला न्याय मिळेल अशा तरी आमची मागणी आहे. दुसरं म्हणजे आपल्याला माहितीच आहे की ज्या वेळेला केंद्र सरकारकडे असे जे प्रलंबित प्रश्न असतात राज्य सरकारचे, म्हणजे काय पर्यावरणाचे असतील, नामकरणाचे असतील, आणखी कुठले संबंधित केंद्राच्या परवानगीचे विषय असतात, हे ज्या विषय राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठवते, ते जे विषय असतात त्या विषयामध्ये एक दिबा पाटील विमानतळ मुंबईच्या दिबा पाटील विमानतळाला नाव द्यायचा प्रस्ताव आहे. आणि ते नवी मुंबईचं विमानतळ लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणून सरकार ते नामकरणाला प्राधान्य देणार आहे अशा तऱ्हेची बातमी वर्तमानपत्रामध्ये आम्ही बांधवांना वाचली. पत्रकार मित्रांनो, ही ज्यावेळेला आम्ही वाचतो ना त्यावेळेला आम्हाला सुद्धा या कळायला लागतात की आमचा प्रश्न इतके वर्ष प्रलंबित असताना जर ह्या प्रश्नाला जर केंद्र सरकार प्राधान्य देणार असेल तर का आमच्यावरती केंद्र सरकार अन्याय करते, कशासाठी करते, का करते, ते प्रश्न विचारायचा आम्हाला नागरिक अधिकार नाही का? पत्रकार मित्रांनो, यासाठी तुमची आम्हाला साथ आहे. आज तुम्हाला लक्षात घ्या, आज या नाना शंकर शेठांनी हे जे एवढं अमोल कार्य केलेलं आहे, त्या कार्याची तुम्हाला जुळून सांगतोय. त्यांनी त्या काळामध्ये 1848 साली सुरू पहिली मुलींची शाळा, आजही ती गिरगावमध्ये कार्यरत आहे. आजही त्याच ठिकाणी त्यांनी दिलेल्या 2 स्मशानभूमी आज मुंबई शहरामध्ये मरीन लाईन्स आणि बाणगंगा या दोन्ही स्मशानभूमी आजही सेवेमध्ये नागरिकांच्या. आज त्यांच्या काळामध्ये ज्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या, ख्रिश्चन कॉलेज असेल, असेल, लॉ कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, या शैक्षणिक संस्था आजही मला दिमागात उभ्या आहेत. मुंबई विद्यापीठाची स्थापना त्यांनी केलेली, असे अजोड कार्य केलेली व्यक्तिमत्वाचं नाव केंद्र सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन करायला पाहिजे होता अशा तऱ्हेची आम्हाला अपेक्षा होती. बांधवांना, पत्रकार मित्रांनो, एवढ्या मोठ्या महान व्यक्तिमत्वाचं नाव देण्यासाठी तुमची सुद्धा आम्हाला साथ मिळते. आम्ही खूप प्रयत्न केले, पण हा लढा तुम्ही पत्रकार मित्रांनो लक्षात घ्या. आम्ही वर्तमानपत्रामध्ये तिथे इम्पॅक्ट, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये इम्पॅक्ट असतो, प्रिंट मीडियामध्ये तुमच्या बातमीमुळे याला वाचा होईल अशा तऱ्हेने आम्ही ज्याला बातमी वाचतो त्यावेळेला तुमचा आम्हाला आधार वाटतो. आज तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात, तुमच्यामुळे आमचा प्रश्न कदाचित लवकर सुटेल अशा तऱ्हेची या ठिकाणी भावना व्यक्त करतो. दुसरा आणखी एक तुम्हाला बांधून एक प्रश्न असा आहे की आज तुम्ही बघत असाल, आज तुम्हाला मगाशी मी सांगितलं की या गोष्टी ही वेळ आली आमच्यावरती. आज ही माझी स्वतःची दुसरी पत्रकार परिषद आहे मित्रांनो. 2015 साली नानांच्या पुण्यतिथीला 150 वर्ष झाली बांधवांनी. सुरुवातीला सांगायला विसरलो बांधवांनो, माझी दुसरी पत्रकार परिषद आहे. 2015 साली 150वी पुण्यतिथी होती. त्यावेळेला मी सरकारकडे मागणी केली होती की नानांच्या स्मारकासाठी भूखंड द्या आणि नामकरण लवकरात लवकर द्या. ती पत्रकार परिषद साधारण मला वाटते मार्च एप्रिलच्या दरम्यान झाली होती. मी त्यावेळेला नगरसेवक होतो. मी तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की पत्रकार परिषद घेण्याचं ही दुसरी वेळ आहे. घ्यायची वेळ आली दुर्दैवाने माझ्यावरती. तरच साहेब, आपण आज खूप ज्येष्ठ पत्रकार आहात, मला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे. काही 2-3 पत्रकार माझे चेहरे ओळखीचे आहेत, त्यामुळे मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या या मागणीला न्याय द्या. आज आम्ही सर्वजण 70-80च्या पलीकडे गेलेली सर्व व्यासपीठावर बसलेली मंडळी आहे. आम्ही सगळे 70-80च्या पलीकडे घेतलेली माणसं आहोत.
या वयामध्ये आम्ही सामाजिक कार्य हातात घेतलेले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही जीवाची सगळी तळमळ जी आम्ही याच्यामध्ये झोपून काम करतोय. त्यामुळे तुम्ही आम्हाला न्याय द्या. मी तुम्हाला आणखीन एक सांगेल बांधवांनो की लक्षात घ्या, हे नामकरणच्या घोषणा तुम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मुंबईतल्या 8 ते 10 त्याची नावं बदलायचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला. तो प्रस्ताव सुद्धा केंद्र सरकारकडे पाठवला. हे सगळे मुंबईतल्या रेल्वे स्टेशनची नामकरणाचे हे रेल्वे स्टेशनचे आमची मागणी आहे, टर्मिनलची मागणी आहे आणि आमची मागणी आहे 1996 पासून केंद्र सरकार एकाच वेळेला की सर्व नावं बदलतील अशक्य गोष्ट आहे. एकाच वेळेला एवढी नावं बदलणं त्याला खूप मोठी प्रोसिजर असते. त्यामुळे पत्रकार मित्रांना सांगेन की तुम्ही आपल्या लेखणीतनं आमच्या प्रश्नाला वाचा होण्यासाठी प्राधान्य द्या. तुम्ही केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अशी काही बातमी बनवा जेणेकरून केंद्र सरकारला लागेल. आज मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, दाखवतोय की नामकरण झाली पण या विभागातले एक आमदार आहेत, सत्तारूढ पक्षाचे आमदार आहेत. हे सत्तारूढ पक्षाचे आमदार आहेत. पत्रकार मित्रांनो, आपण बाहेर गेला तर तुम्हाला कळेल की हा जो इथला गेट आहे, हा जो इथला गेट आहे बघा, एक सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी नाना शंकर शेख स्थानक मुंबई सेंट्रल बघा नामकरण करून टाकलेला आहे. एवढा मोठा बोर्ड लावलेला आहे. हे नामकरण झालेलं आहे. याचा अर्थ राज्य सरकारने ज्याला एवढा मोठा हे बांधण्याची परवानगी दिली आहे याचा अर्थ झाला ना नामकरण. मान्य करता ना आपण. बघा तुम्ही आजही तिथे हा जो इथला ब्रिज बंद केलेला आहे मुंबई सेंट्रलचा, त्या ब्रिजच्या खाली बघा कोणाला हे बघायचं तर बघा. हे तुम्हाला का दाखवते हे जर सत्तारूढ पक्षाचा आमदार करू शकतो नामकरण झाले नाही करता, मग आम्हाला काय दोष आहे? आम्हाला पण करायला द्या ना. आम्ही अनावरण करू. तुम्हाला वेळ नसेल तर आम्हाला द्या, आम्ही अनावरण करू द्यायचं. मगाशी मी तुम्हाला बोललो की केंद्र सरकारला अधिकार आहे. केंद्र सरकारला या देशामध्ये कुठल्याही वास्तूचं कुठल्याही याचं नामकरण करायचं केंद्राला विशेष अधिकार आहे. विशेष शब्द वापरतो. आज मी तुम्हाला महाराष्ट्र टाइम्सची बातमी दाखवते. बघा कोणाला बघायची असेल तर ही बातमी आहे. कलकत्त्यामध्ये एका बंदराला त्या बंगाल सरकारने वेगळंच नाव सुचवलं होतं. कलकत्त्यामध्ये जे सरकार आहे ममता बॅनर्जीचं त्या बंदराला नाव सुचवून वेगळं, जसं आपण ज्या वेळेला व्हिक्टोरिया टर्मिनलला पाठवलं आणि केंद्र सरकारने छत्रपतींचं नाव बदललं त्यांच्या अधिकारामध्ये, तसंच हे प्रकरण आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून त्या बंदराचं नाव विजयदुर्ग केलेलं आहे. ही बातमी आहे महाराष्ट्र टाइम्सची. मग केंद्र सरकारला एवढे विशेष अधिकार होते. 96 सालापासून आमचा प्रश्न प्रलंबित का ठेवला? केंद्र सरकारला माहिती नाही आहे एवढं मोठं भारतीय रेल्वेचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे देशभरामध्ये. त्या नानांचं नाव द्यायला एवढे वर्ष आणि आता एवढं अजूनही 5 वर्ष प्रलंबित का ठेवता तुम्ही? तुम्हाला विशेष अधिकार आहे. कुठलीही ज्यावेळेला आणखीन तुम्हाला गंमत सांगतो, स्वतः मोदी साहेबांचं एक स्टेटमेंट आहे त्यावेळेला तुम्ही शपथविधी घेतला आणि आज तुम्हाला हे दाखवण्याचं तात्पर्य जेवढं आहे. हे मोदी साहेबांचं स्टेटमेंट आहे माझ्याकडे, ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचे जे पीएम ऑफिसर जी वेबसाईट आहे पोर्टल वाक्य वाचत होतो. कोणत्याही मंत्र्याकडे असलेली फाईल 24 तासापेक्षा जास्त काळ टेबलावर राहणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही मंत्र्याने कोणत्याही अधिकाऱ्याच्या दबावाला बळी न पडता फाईल वाचल्याची सही करू नये असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. आज मला तुमच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी साहेबांना विनंती करायची की आज आमची फाईल
केंद्र सरकारकडे इतके वर्ष का रेंगाळते? एक सामान्य नागरिक म्हणून मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे की नाही? पत्रकार मित्रांनो, हे तुम्हाला सांगताना मी माझ्या मनामध्ये खूप अशी खंत आहे की आम्ही या नानांच्या कार्यासाठी सगळे आम्ही कार्यकर्ते इतके वर्ष आम्ही जबरते रस्त्यावरती आम्ही खूप निदर्शनं करतोय, तरी आमची दखल घेतली जात नाही. खूप आम्हाला संताप होते. तुम्हाला एवढंच सांगेन की आम्ही 16 तारखेला जे निदर्शनं करणार आहोत त्या निदर्शनाला मी तुम्हाला या निमित्ताने तुम्हाला आमंत्रित करतोय की ते सुद्धा कव्हरेज करायला तुम्ही या. 16च्या नंतर 17 तारखेच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा चांगली बातमी करा अशी हात जोडून विनंती करतो आणि पूर्ण या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.